सेना भवनाबाहेर आता काका आणि पुतण्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी पाहायला मिळते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी आता पाहायला मिळत आहे। तर मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेच्या अनुषंगाने ही बॅनरबाजी महत्त्वाची आहे। आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस 13 जूनला तर राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जूनला असतो आणि याच निमित्ताने सेना भवन बाहेर शिवसैनिकांकडून बॅनरबाजी करण्यात आली। या संदर्भात सेना भवन बाहेर खरं तर लागलेला बॅनरबाजीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। राजकीय दृष्ट्या दुरावलेले दोन ठाकरे बंधू हे पुन्हा एकदा एकत्र येणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून रंगत आहेत। मात्र आज या चर्चा पुन्हा एकदा होत आहेत याचं कारण म्हणजे याचं निमित्त म्हणजे सेना भवनासमोर लागलेले बॅनर पाहू शकता आपण। 14 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे, तर एक दिवस आधी 13 जून रोजी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे। या दोन्ही काका पुतण्यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या आपल्याला ही बॅनरबाजी झालेली पाहायला मिळत आहे आणि एकंदर या दोघांनाही काका पुतण्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि येत्या काळामध्ये दोघांनी एकत्र यावं अशी सध्या शक्यता वर्तवली जात आहे। त्या शक्यतेला अनुसरून ही बॅनरबाजी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या हे दोन पक्ष दोन कुटुंब एकत्र येतात काही पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी या सर्व चर्चा सध्या रंगत आहेत आणि येत्या काळामध्ये या सर्व चर्चांचं निमित्त म्हणजे ही पुन्हा बॅनरबाजी आणि एकंदर कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा हेच आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं। त्या येत्या काळात नेमकं काय घडतंय पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी बॅनरबाजी बऱ्याच गोष्टी काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे अजितसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।